दिशा, Oh my God. Look who's here. हा माझा होणारा नवरा आहे, प्रीतम. हा या घरचा आणि कंपनीचा ओनर आहे, पण चाकरी मात्र इथल्या मोलकरणीची करतो. माझा नवरा आज माझ्याशी बोलायला आलाय, तर तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबता, मी बोलून घेते. थँक्यू. बोला. दिशा, बघ, खूप चुकीचं वागतेस. मग सांग, काय गरज आहे या सगळ्याची? हा, काय कमी आहे तुझ्याकडे? सगळं तर आहे, पैसा आहे, बिझनेस आहे, मान सन्मान आहे. तरी का उगाच त्या बिचारा पारूच्या मागे लागलेली असतेस ना, मला नाही कळत. मला वाटलं होतं माझा नवरा आलाय माझ्याशी बोलायला, पण हा तर पारूचा वकील आहे. तरीच म्हणलं त्या पारूची वकिली करायला अजून कोणी आलं कसं नाही माझ्याकडे. दिशा, हेच आहे, हेच चुकतं तुझं. हे बघ, मी इथे तिची वकिली करायला नाही आलो. मला वाटलं तुझ्याशी बोलावं, म्हणून मी शांतपणे बोलायला आलोय बा. माझ्याशी बोलायला आलास तू? हो, आज बोलायला आलास? आपली एंगेजमेंट होऊन किती दिवस झालेत? दिवस कसले, महिने झाले आता, पण तुला माझ्याशी आज बोलावंसं वाटतं. तुला काय वाटतं प्रीतम, मी स्टुपिड आहे? मला काही दिसत नाही, मला काही कळत नाही? इतका वेळ त्या पारू भोवती फिरत बसलेलास, काय करत होतास तिकडे तू? वेट, लेट मी गेस. येस, तुझी ती भिकारडी मैत्रीण तुझ्या होणाऱ्या बायकोपेक्षा बेटर कशी दिसेल याची अरेंजमेंट करत होतास, राईट? आणि आता इथे आलास मला डिमोटिवेट करायला. बट यू नो व्हॉट प्रीतम, तू काहीही केलंस ना तरी आजच्या कॉम्पिटिशनची विनर मीच असणार.